वाव, खूप मस्त व्ह्यू आहे एकदम. हॅलो सगळ्यांना. आजचा दिवस खूप खास आहे. 13 सप्टेंबर आणि आमचा अर्णव 7 वर्षांचा झाला. हा वाढदिवस आम्ही साजरा करतोय कास पठारावर. सुरुवातच झाली एका जबरदस्त ठिकाणी. सुंदर डोंगर, वाहणारी नदी आणि सगळीकडे पसरलेलं धुके. चला सोबत या आणि बघूया ही निसर्ग सफर किती अविस्मरणीय आहे. पडशील मागे बर का? नाही, तुम्ही सारखा मागणं. हा, तुम्ही सारखा मागणं. मागे लक्षात ठेवा अर्णव, पडायचं नाही. नाही, लांब आहे पडते. सारखा तुम्ही मागणं. तसं उभा. थोडं हलू नको आणि केअरफुल. लक्षात ठेव, पायात गॅप कर. पडायचं नाही, लक्षात ठेव. हा ओके सर, मी सांगितलं तशी फक्त मान हलवा. आता सोडा तुम्ही जात नाही ते. लेफ्ट नाही ते लेन्स समोर सरक नाही थोडंसं. त्यावेळेस तुम्ही थांबलेला मागे, तुम्ही जाऊन आला. बॅग वॉटरला थांबलेला. किती वेळ लागते पूर्ण बघायला? ते तुमच्यावर आहे. कास पठार तिकीट काढली नाही ना? काढते तिथे. काढली का तिकीट? काढालेत. जाऊ द्या, पार्किंग पुढे आहे, जाऊ द्या. पण कुणीकडे बघायला? कास पठार कुणीकडे? वरतीच आहे. तिकडेच आहे का? आणि इकडे काय खाली? नंतर बोला. कास पठार वरती आहे. आता आम्ही आलो आहोत कास पठाराच्या गेट नंबर 3 जवळ. गाडी गेट समोरून पुढे चालली आहे. सगळीकडे गर्दी दिसते. गेट समोर खूप लोक आहेत. आम्ही पार्किंग शोधतोय. आज इथे निसर्ग बघायला किती लोक आले आहेत. गेट नंबर 3 वरूनच आपली सफर सुरू होते. त्यांची गाडी दिसली नाही. सगळेजण चालत चाललेले दिसाले. मामा कुणीकडे जागा? जागा कुठे आहे? टॅग झालंय सर. टॅग झाले. टॅग झालंय. ह्याच्या मैत्रीला वय शेड पशी. ह्याच्या मागे रिक्षा गाड्या निघणार कशा तुम्ही गेल्या? हिच्या माग इथं हो की, पण ह्या मागे येणार ना गाड्या. ह्याच्यामध्ये हो, तिच्या पुढं ते आहे बाई उभारली का तशी गाडी आज जाते आपली उभी. बसेल का? पण हा, लावा मी बसवतो की तुम्ही हा म्हणल्यावर. लावा लावा लावा. गेट नंबर 3 वर आलो, पण पार्किंग पूर्ण भरलं होतं. मग आम्ही गाडी गेट समोर थांबवली. आमचा मित्र गणेश गाडीतच थांबायचं ठरवलं.
तो गाडी घेऊन कास पठाराच्या बाहेर गेला. आता तो आमच्या फोनची वाट बघतोय. आम्ही आत जातोय फुलं आणि निसर्ग बघायला. गेट नंबर 4 आहे आणि गेट नंबर 3 इथून जाऊ. तिकीट दाखव. अरे तू समोर बघ चल. तिकीट आली का 3 माणसं? 3 नाही, 2+1 आहे. 1 जण कॅन्सल. चला तिकीट. कुठून जाते तिकडून कसं इकडून चल. अजून तर काही दिसत नाहीत तेवढे व्यवस्थित फुलं. टॉयलेट. खाएंगे सीएनजी भी डालेंगे इसको और ये वर तो कर ना संपटलं की ते छान दिसते ना. पोलराइज ग्लासेस आहेत तारणाचे. काढा ते गॉगल आणि बघा. दाखव ह्याच्यातून. ह्याच्या समोर तर गॉगल काढ. लेन्सवर तर हे बघा त्या क्लाउड वर बघा. फ्लॅम कसं दिसतात. छान ना. सुंदर. हो छान. डाग दिसतात. तोडू नको अर्णव. थोडंच नाही फक्त असं बघायचं. चलो. नको हात लावू नको. चल. चमकीवाले असतात ना. हो बॉल सारखं दिसतं. आणि जवळ गेले तर फोटो येताना काढाव, जाताना व्हिडिओ घ्याव. जाताना व्हिडिओ घ्याव, येताना फोटो काढाव.
इकडून आतमध्ये आला तो मेरा मार्गे जाशील समोर थांब. तू आगे रे बेटा, तू आगे रे. चलो उधर से हे पुढं का आलं की तिथं पुढं पुला आहे जाओ सारे खड़े रहो, फोटो लेते. काहीतरी द्या मला. नाही होते आपल्याच कडक भागला असतो. आता आम्ही चालत आहोत गेट नंबर 3च्या एक्झिटकडे. आजूबाजूला लोकांची थोडी गर्दी दिसतेय. रस्त्याच्या कडेला हिरवळ आणि झाडं दिसत आहेत. हवा थोडी थंड आहे आणि चालताना अजूनही निसर्गाचा आनंद घेतोय. She was talking like an AI. AI uses person like voice, no? It mimics like a real human. Yeah, That's they why show- it sounded like she sounded like an AI to you. खूप डेंजर बोलतात हे बायका, हार्श लँग्वेजमध्ये. आपल्यासाठी नवीन आहे ते, त्यांच्यासाठी रेग्युलर आहे. She was talking to me that the rock is moving. Don't run. Don't run, right? She was telling you the true thing, or no? Yeah, that's what I was telling you. त्याला म्हणे का हा जरा त्यालाच म्हणलं. हा जरा हास जरा काय म्हणलं? हास जरा. इस पॉइंट पे तो इस एंगल होना है. अरे तुम आओ तो.
आता आम्ही चालत आलो आहोत गेट नंबर 1 समोर. हळूहळू पुढे जात आहोत आणि गेटमध्ये प्रवेश करतोय. आमच्या मते कास पठारातील सर्वात सुंदर दृश्य याच गेट नंबर 1च्या आत दिसतं. डोंगर, फुलं, हिरवळ सगळं काही नजरेला मोहून टाकतं. दुर्दैवानं पावसामुळे आम्हाला गेट नंबर 2 आणि गेट नंबर 4ला जाता आलं नाही. पण गेट नंबर 1तल्या या अप्रतिम निसर्गानं त्या सगळ्या खंत विसरायला लावली. हा अनुभव खरोखरच खास आहे. यहाँ से आगे किधर जाएंगे? डायरेक्ट जाएंगे कि यहाँ पे नाही. मधून एक्झिट करायचं का आता? गेट मधून नंबर 1 मधून एक्झिट करतो का आपण? हो. आणि डाक येलो. ओय, डाक येलो तिकडे. गेट नंबर 1ला मला वाटलं वेस्ट आहे येणं तिथे बघून सगळं. इथे छान आहे सगळं. तिकडे तर बघ ना. किती फ्लावर्स. आणि तिकडे गो. झाड राईटला घ्या आणि सगळी इथून कर की इथून सगळ्यांचा
बीच में नहीं गहरा है। जायचं का वापस? एक तास तरी लागतो असं वाटतं वरती पाहून ढगांना. अर्णवच्या बर्थडेचं गिफ्ट. किती जोरात पाऊस पडतो काही दिसत नाही. वायपर फुल स्पीडवर एकदम. सर्वजण पार्किंग लाईट्स ऑन करून चालवतात गाडी. अर्णव झोपलाय मागे. उठवायचं का त्याला?